तंदुरी चिकन घरी एकदम परफेक्ट कसे बनवायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत. आपण जेव्हा चिकन तंदुरी रेस्टॉरंट किंवा धाब्यावर खातो तेव्हा खूप मजा येते. तर आज मी इथे एकदम सोप्यात सोपी रेसिपी इथे तुम्हाला दाखवणार आहे चिकन तंदुरी. जसे आपण धाब्यावर किंवा हॉटेलमध्ये खायला जातो तेव्हा ती सर्वांना खूप आवडते. तर अशीच रेसिपी आज मी तुमच्यासमोर इथे घेऊन आलेली आहे. एकदम परफेक्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी चिकन. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो लेग पीस आणि आता आपण याला अशा प्रकारे उभे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे 2 किंवा 3 कट मारू शकता या लेग पीसला. असे जर लेग पीस तुम्ही कट केलात तर त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो मध्येपर्यंत जातो. त्याच्यासाठी आपल्याला हा कट करायचा आहे. तर आधी इथे आपण हे लेग पीस छान धुवून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकायचा आणि 1 टेबलस्पून इथे मी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे आणि 1 टेबलस्पून इथे आपण अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा. त्यानंतर इथे अर्धा लिंबाचा रस पूर्ण पीसला लावून घ्यायचा आहे. हा लिंबाचा रस पूर्ण मिक्स करून आपल्या सर्व पीसला या लेग पीसला लावून घ्यायचा आहे. सर्व मसाला अशा प्रकारे आपल्याला सर्व लेग पीस एक एक करून हे लेग पीसला हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला 1 तासासाठी ठेवायचे आहे. आपण जिथे कट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बोटाने टाकून हा मसाला लावायचा आहे. असे केला तर त्याचा मसाला जो आहे मध्येपर्यंत लावला जातो आणि हा पहिला मॅरिनेट आपला इथे तयार झालेला आहे. याच्यामध्ये 2 मॅरिनेट करावं लागतात आपल्याला लेग पीससाठी चिकन तंदुरी बनवण्यासाठी. हा फर्स्ट मॅरिनेट आहे. तर इथे आता 1 तासासाठी आपण हे ठेवून देऊयात. आता इथे 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. आपल्याला तेल खूप कडक गरम करायला पाहिजे आणि थोडे कोमट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर टाकणार आहोत आणि हे छान लगेच मिक्स करायचे व एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून अद्रक लसूणचा पेस्ट, 1 टीस्पून इथे धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून इथे काळा मीठ, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा टीस्पून इलायची पावडर व चवीनुसार मीठ हे सर्व टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपण घट्ट अशी दही घ्यायची. दही आपल्याला आंबट नाही पाहिजे, नॉर्मल दही पाहिजे आणि दही टाकून आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचे. दहीची गुठळी याच्यामध्ये अजिबात राहू देऊ नका. त्याचा असा एकदम स्मूथ टेक्स्चर आला पाहिजे आपल्याला अशा प्रकारे. तर आता आपल्याला याच्यात एक तंदूर फ्लेवर द्यायचा आहे. त्यासाठी मी गॅसवर कोळसा ठेवलेला आहे इथे आणि याच्यामध्ये मी एक मसाला हे टाकण्यासाठी एक वाटी ठेवले आणि वाटीमध्ये आपण गरम गरम कोळसा ठेवायचा आहे आणि या कोळशावर 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला 5 मिनिटासाठी अशीच करायची आहे. आपल्याला हा झाकण काढायचा नाही. याच्यामुळे जो स्मोक आहे या स्मोकमुळे आपल्याला त्या मसाल्याला तंदूरचा फ्लेवर येतो त्या कोळशामुळे. तर आता मी हे झाकण काढलेलं आहे आणि याचा जो धुवा होता, वाफ होती ती सर्व निघून गेलेली आहे. आता हा कोळसा आपण काढून घेऊयात. जर तुमच्याजवळ मातीचा मटका किंवा मातीचा दिवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हा कोळसा ठेवून याला स्मोक देऊ शकता. त्याच्याने पण फ्लेवर खूप छान येतो. आता एक छान मिक्स करून घ्यायचा आणि थोडेसा टेस्ट करून पाहायचा. जर याच्यामध्ये काही कमी मीठ मिरची कमी असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि हा आपला दुसरा मॅरिनेट आहे तंदुरी मसाला.
हा आपला चिकनसाठी तंदूर मसाला तयार झाला आहे. तर आता आपण इथे फर्स्ट चिकनला मॅरिनेट केले होते 1 तासासाठी ठेवलेला, तर आपण इथे एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घेऊयात. त्याचा जो काही पाणी असेल तर ते काढून टाकून द्यायचं आहे. फक्त लेग पीस आपल्याला इथे घ्यायचे आणि आपण जे तंदूर दिलेला मसाला आहे तो या पूर्ण पीसेसला लावून घ्यायचा आहे आणि याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेटसाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत मी इथे या तंदुरी सोबत आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जी चटणी देतात खायला ती चटणी आपण इथे बनवणार आहोत. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे 1 मुठी, 2 ते 3 लसूणची कलिया, अर्धा इंच अद्रक, थोडासा गूळ, हिरवी मिरची 1 आणि मीठ आणि काळा मीठ हे आपल्याला टाकून याची आधी थोडा याला दरदरा पिसून दरदरा आपल्याला याला दळून पेस्ट बनवायची आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण बर्फ टाकलेला आहे. बर्फ टाकल्यामुळे आपल्याला आपला जो हिरवी चटणी असती त्याचा कलर काळा होत नाही, हिरवागार राहतो. तुम्ही पाहू शकता या चटणीचा कलर किती हिरवागार झालेला आहे. आणि आता मी इथे रेड चटणी बनवणार आहे. इथे मी लाल मिर्च घेतलेली आहे. गरम पाण्यामध्ये आपल्याला हे लाल मिर्च 2 मिनिटासाठी उकळून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर टाकायची, थोडीशी चिंच, 2 ते 3 लसूणची पाकळी, जिरा पावडर, काळा मीठ अर्धा टीस्पून आणि चवीपुरते मीठ. त्यानंतर इथे थंडगार आपल्याला पाणी टाकायचे, बर्फाचं पाणी, ते पण इथे मी. आणि आता आपली ही रेड चटणी पण इथे तयार झालेली आहे. तर आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. अर्धा तास आपल्याला झालेला आहे आपला लेग पीस. आता आपण इथे पॅनमध्ये छान शिजवून वाफवून घेऊयात. छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये जो पाण्याचा जो अंश असतो तो आपल्याला पूर्णपणे ड्राय करून हा चिकन आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटापर्यंत हा आपल्याला एकदम परफेक्ट असला शिजला जातो. मध्ये मध्ये आपण याला कालवायचं आहे, नाहीतर हा खाली करपला जातो. तर आपण याला 10 मिनिटासाठी शिजवून घेऊयात. मध्ये मध्ये चेक करायचं आहे. हे लेग पीस खायला एवढे जबरदस्त लागतात. तुम्ही एकदा जर हे लेग पीस केलात घरी तंदुरी चिकन, तर तुम्ही बाहेरचं तंदुरी चिकन कधीही खाणार नाहीत. घरी बनवून तुम्ही हे लेग पीस खासाल एवढी 100% मी गॅरंटी देते. खूप जबरदस्त लागते हे लेग पीस. तर हे पहा, इथे आपला लेग पीस बनवून तयार आहे. आता याला आपण तंदूरचा फ्लेवर देण्यासाठी टेक्स्चर देऊयात. तर इथे मी बटर घेतलेलं आहे आणि बटर आपल्याला या लेग पीसवर टाकायचं आहे किंवा तुम्ही ब्रशने याला लावू शकता. तर इथे डायरेक्ट गॅसवर आपण हे लेग पीस, गॅसचा फ्लेम चालू करायचा आहे आणि डायरेक्ट फ्लेमवर आपण हे चिकनला हळूहळू फिरवायचा. त्यामुळे गॅसची जी हीट आहे या चिकनला लागते व डार्क मार्क त्याला पडतात व आपला तंदुरी चिकनचा टेक्स्चर पण याला येतो. तुम्ही पाहू शकता किती छान ह्याला तंदूरचा टेक्स्चर पण आलेला आहे. तर आपला हा तंदुरी चिकन इथे एकदम परफेक्ट झालेला आहे. त्याच्यासोबत इथे मी रेड चटणी आणि ग्रीन चटणी दोन्ही चटणी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. आणि ही चटणी तुम्ही तर याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस इथे दाखवलेले आहेत. तुम्ही या पद्धतीने जर बनवलात तर तुमची चिकन तंदुरी असाच लागेल जसं तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यावर खायला मिळतो. एकदम परफेक्ट त्याची टेस्ट तुम्हाला इथे खायला मिळेल, ते पण घरच्या घरी खायला मिळेल. व चटणी पण मी इथे दाखवली आहे. तर इथे तंदूर तयार झालेला आहे व हे सर्व कसा करायचा व त्याच्यावर लिंबू टाकायचे व चटणीमध्ये बुडून खायचा. सोबत कांदा खायला द्या, ते पण त्याच्यावर तिखट मीठ टाकून खूप भारी लागतो.
तर हॉटेलमध्ये आपण अशाच खातो ना, तर इथे पण तुम्ही अशाच प्रकारे घरच्या घरी बनवून हा चिकन तंदुरी करून खाऊ शकता. खूप सोप्यात सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे व त्याच्यामध्ये छोटे-छोटे काही टिप्स पण इथे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर फ्रेंड्स, नक्की ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि हां, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत